राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी पनवेल ते खोपोली असा प्रवास करत प्रवाशांसोबत संवाद साधला। यावेळी त्यांनी दोन्ही स्थानकांची पाहणी करून एसटी आगारातील सुविधा आणि प्रवाशांचे प्रश्न जाणून घेतले। प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर बस स्थानकांना भेटी देण्यास सुरुवात केली। गुरुवारी 26 डिसेंबर रोजी त्यांनी पनवेल बस स्थानकाची पाहणी केली। येथील बस सेवा कर्मचाऱ्यांच्या सुविधा आणि व्यवस्थापनाचा आढावा घेतला। स्वच्छतागृह, प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा आणि महिला विश्रांती कक्षाच्या दर्जा उंचावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या। विद्यार्थ्यांशी संवाद साधून बस वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या आणि या समस्येवर त्वरित उपाययोजना राबवण्याचं आश्वासन दिलं। प्रवाशांनी सांगितलेल्या समस्यांवर त्वरित निवारण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। पनवेल बस आगार हे कोकणातील लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाचं केंद्र आहे। या ठिकाणी प्रवाशांसाठी अधिक चांगल्या आणि सोयीस्कर सेवा पुरवण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, असं त्यांनी यावेळी सांगितलं। पनवेल ते खोपोली असा बस प्रवास करत बसमधील प्रवासी यांच्यासोबत संवाद साधला। त्यानंतर परिवहन मंत्री यांनी खोपोली बस स्थानकाचा आढावा घेत परिवहन विभागाचे अधिकारी यांच्याकडून अधिकची माहिती देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली। यावेळी परिवहन विभागातील अधिकारी उपस्थित होते। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।